नमस्कार मित्रांनो. सध्या आपण चाललो आहे महाडपाशी असलेल्या गांधार बुद्ध लेणीवर. तर चला मग जाऊया. तर सध्या आपण गांधार बुद्ध लेणीपाशी पोचलेलो आहे. आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे आता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. वरती आल्यानंतर अशा प्रकारचं स्तूप दिसतंय. तर चला मग स्तूपपाशी जाऊ. चढायला थोडे जरा खतरनाक आहे, त्याच्यामुळे आपण एक हातात कॅमेरानं हळूहळू चढायचा प्रयत्न करतोय. खूप छानपैकी आत कोरीव काम आहे, बघू शकता तुम्ही. असा बाहेरचा नजारा छानपैकी आहे. पूर्णपणे हायवेच्या कडेलाच आहे, हायवेवरून जाताना दिसते. अशा प्रकारे स्तूप आहे आणि आतमध्ये पूर्णपणे गोल राऊंड आहे. म्हणजे बघता क्षणी असं वाटते की त्यावेळी फक्त छनी आणि हातोड्याने कसं काय केलं असेल काम, असं एक प्रश्न पडतोय. त्याच्या आतमध्ये एक अशी खोली आहे की आपले बौद्ध भिक्खूसनी ध्यानस्थ बसण्यासाठी बघा अशा प्रकारे त्यातून पाणी पाझरत होतं. आणि पलीकडल्या साईडला गौतम बुद्धांची दगडात कोरलेली मूर्ती आहे. ती आता कालांतराने ही व्हायला लागल्या. 3 मूर्ती आहेत अशा. मध्ये बुद्धांच्या साईडला 2 ह्याचे आहेत, तुम्ही बघू शकता पूर्णपणे. असा पूर्णपणे हायवेच्या कडेचा नजारा आहे. हायवेलाच म्हणजे दिसतेच, सरळच दिसते हायवेवर. ह्याच्यावरती अजून एक डबल मजला पण आहे, ह्याच्यावरती आहे, पण तिथं जायला अलाउड नाही. तिथं जाण्यासाठी रस्ता बंद केला आहे त्यांनी. मग काय भानगड आहे कोण आणताव. तर चला मग आपण दुसऱ्या ह्याला जाऊ, पड्याल्या आपल्या ह्याच्याकडे लेणीकडे जाऊ. तिथंच म्हणजे अशा भरपूर खोल्या आहेत. त्या काही दिसत्या खोली. आतमध्ये जाण्यासाठी इथं पण बंदी म्हणजे लॉक लावलेलं आहे. कारण का तर जी काही लोक येऊन नालायक असते, ती दारू पी, कुठं काय पी, अशा काही गोष्टी असते तेव्हा आतमध्ये असं आहे. ह्याच्यासाठी त्यातल्या त्याने लॉक लावलेला आहे. काही ओपन आहे, त्या काही लॉक लावले. आता तिसऱ्या खोलीकडे आपण जाऊ. हो का, इथे तर ही जरा जास्तच मोठी आहे सगळ्यात. ही स्तंभ दिसतात उभा, ही त्या प्रकारचं म्हणजे अक्षरशः माझं तर डोकंच चालायचं बंद झालं. ही कसं कसं म्हणजे काय केलं असेल. हो का, आणि जिथं जाईल तिथं असे प्रत्येक लेणीच्या बाहेर, खोलीच्या बाहेर एक गोड पाण्याचं म्हणजे टाकी आहे. बरं, असल्या खडखत टाक्या खोलल्या म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि पाणी तर अक्षरशः काचगत पाणी होतं. म्हणजे आत्ताच्या काळात इम्पॉसिबल असं मला वाटतंय. एवढी टेक्नॉलॉजी काहीच नसताना त्यावेळी एवढं काय करणं म्हणजे माझं तर बाबा माझं डोकंच चालायचं बंद झालं. काही खिडकीतून अशा प्रकारचा नजारा दिसतोय. हो का, बघू शकता तुम्ही. आणि ह्याची म्हणजे तोडफोड म्हणजे जरा हे व्हायला लागले, तर ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे त्या, असं मला वाटतंय. तर आता आपण तिसऱ्या ह्याच्याकडे जाऊ, तिसऱ्या खोलीकडे. अशी लोक येते ते फोटो काढण्यासाठी, हे फिरायला हे वगैरे. पण आणि पलीकडल्या वरल्या साईडला पलीकडल्या साईडनं वाट आहे. तो आता मी ज्या साईडनं चाललो त्याच्या पुढल्या साईडला वाट आहे, पण बंद केलं आहे त्याने जाण्यासाठी. कारण की आता पुढनं उतराय वाट नाही, डबल माघारी. जेवढं फिरून आलो तेवढं डबल माघारी. बघा, ही एक टाकी होती, ही एक पाण्याची टाका आहे. इथून खाली उतरायला लागतंय असं. बघा, ती खडी जागोजागी खडी वगैरे पडल्या, कारण की काम चालू आहे जिथं तिथं. की समोरच माझे मित्र उभा आहेत. बघा, वरल्या साईडला असं दिसतंय बघा, 3 मजली आहे बघा.
सॉरी 3 मजले आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा. मग दुसऱ्या टप्प्यावर पण जायला बंद केलं आहे त्यांनी. असं 3 मजले आहेत. फक्त खालचंच मजलं तुम्ही फिरू शकताय, वर नाही ते जाऊन देत. आणि माझे मित्र हरी आलम फोटो वगैरे शूट करायचं चालू आहे त्यांचं, व्हिडिओ वगैरे काढायचं चालू आहे. तो काही अशा प्रकारचं आहे. पुढची सपोर्ट सिस्टीम होती ती मला वाटते ती काय तुटलेली दिसते. बघा ह्या खालच्या पण खोल्यासने लॉक आहेत. बघा इकडे बसायसाठी जागा आहे. आतमध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. म्हणजे अक्षरशः बघताना पण तर भीती वाटत होती. म्हणजे काय म्हणजे हे आहे का आता असं तसं. थोडक्यात मग माणसाची निगेटिव्ह शक्ती असतेच. अशा प्रकारे बाहेरचं आहे. तर आपण दुसऱ्या याला जाऊ. बघा हे काम चालू आहे ते. आता पाट्या फावडे सिमेंट वगैरे पडलंय. बघा अशी काही ठिकाणी तोडफोड झाल्या, म्हणजे पडझड झाल्या. सॉरी त्याच्याबद्दल. कारण की इथं आतमध्ये जाता येत नव्हतं, ही हाईट होती जास्त, त्याच्यामुळं आतमध्ये काय मला जाता आलं नाहीत. अशा प्रकारे आहे बघा. महाडपासून 1-2 किलोमीटर अंतर बघा. इथे एक टाका आहे पाण्याचं. बघा प्रत्येक खोलीच्या बाहेर आहे. बघा हे अशा प्रकारचं आहे. बघा ही शेवटची खोली आहे. तर ते बघा ही पाण्याची टाका. ह्या तर म्हणजे ह्याच्यात थोडा वर असा तेलकट तरंग आलता जरा पाण्यावर, पण खाली पाणी असं अक्षर त्याला तळ दिसत होता, काचगत पाणी आहे. ग्रेट. अशा प्रकारे आहे सर्व. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जाऊ शकता.